भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव। भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक। भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, जो क्लीन आहे त्याला चिट देणार, दोषींवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत इशारा। भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। संस्थांच्या सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ, खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं, पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली, जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा, मंत्री शंभूराज देसाईंचा पोलीस दलावर संताप। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक, देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून, आरोपीला पकडावं तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले, उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल। कमिशन नाही, कामाचे पैसे म्हणायचं होतं, धचा मा झाला, माझे कमिशनचे 35 कोटी मी कार्यकर्त्यांना दिले, या विधानावरून संजय गायकवाड यांची सारवासारव। घरगुती गॅस सिलेंडरच्या वजनात कोणताही बदल होणार नाही, सिलेंडर 8 ते 10 किलो प्रमाणात मिळणार असल्याच्या बातमीचं खंडन, पेट्रोलियम मंत्रालयानं अफवा फेटाळल्या। इराणच्या वीज प्रकल्पांना 5 दिवस धक्का लावणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले स्थगित, तणाव निवळण्याची शक्यता। इराणवरील हल्ल्यांना ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी, तर कच्च्या तेलाच्या किमतीतही 10 ते 11% घसरण, प्रति बॅरल $94 वर।